हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आरती तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. तर सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि आज मी तुमच्यासोबत माझं सकाळी 6 ते 6 पासूनचं डेली रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर सगळ्यात अगोदर मी इथं फ्रेश होऊन गरम पाणी पिऊन घेतलेलं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गरम पाण्याचे काय फायदे आहेत. तर सकाळी उठल्याबरोबर पहिले गरम पाणी प्यायचं जेणेकरून की आपले आरोग्य चांगलं असतं. तर मग त्यानंतर मग इथं चालली होती स्वयंपाकाची तयारी. तर आभी अजून झोपलेला होता. तर मग इथं मी माझी चाललेली स्वयंपाकाची तयारी. मग पीठ भिजवून घेतलं आणि लगेच पटापट चपात्या बनवून घेतल्या इथं. कारण की आभीची स्कूल खूप लवकर आहे. तर मग आभीचे पप्पा आणि हे दोघं सोबतच जातात. तर त्यामुळे मला माहीत मी पटपट स्वयंपाक करून घेतला, चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि इथं सगळ्या चपात्या वगैरे बनवून झाल्या होत्या आणि एका साईडनं भाजी पण झाली होती. तर मी चपात्या थोड्याच बनवल्या होत्या कारण की सकाळच्या रात्रीची खूप सारा स्वयंपाक राहिलेला होता. मग मी आभीपुरत्या आणि त्यांच्या टिफिन पुरत्याच मी बनवलेल्या आणि मग नाश्ता वगैरे करून गेले. तर तेवढंच मी बनवलं होतं, जास्त काय बनवलंच नाही मी. तर मग मस्तपैकी चपात्या बनवून घेतल्या. खरं तर सकाळीच खूप अशी गडबड होती आणि त्यामुळे मी माझं अजून डेली रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं पण नव्हतं. तर म्हटलं चला आता थोडंफार प्रयत्न करायला पाहिजे. तर तिथं मग माझं तेच चाललेलं होतं, मग डेली रुटीन शेअर करावं असं चाललेलं. मग इथं मग मी चालले तर माझ्या चपात्या बनवून घ्यायच्या. तर मग इथं सगळ्या मी चपात्या बनवून घेतल्या. त्यानंतर मग मी भाजी पण बनवून घेतली. तर भाजी बनवली होती मी आज जी आपण कुरडा असते त्याची चटणी बनवलेली होती मी. तर आभीला खूप आवडती. मग लेकराच्या आवडीचं असलं की टिफिनला मग तो टिफिन पोटवर खातो. तर त्यामुळे मी त्याच्यासाठी कुरड्याची चटणी बनवली होती आणि मग म्हटलं डबल भाजी बनवूपर्यंत मग दोघांना पण एकच बनवलं आणि मस्तपैकी अशी झाली. ती एकदम साधी सिंपल बनवली होती, जास्त तिखट नाही आणि लाल तिखट जास्त घातलेलं नव्हतं. मग इथं भाजी आणि चपाती सगळं रेडी होतं. मग फायनली माझा सारखा स्वयंपाक वगैरे करून तयार होता आणि आभी अजून झोपलेला होता. तर त्याला उठू म्हटलं तर तो उठतच नव्हता. तर उठलेला होता आणि उठून पुन्हा झोपला होता. तर स्कूलला जायचं नाही म्हणून असं करत होता. तर त्याला खूप कंटाळा येतो सकाळी उठायचा आणि कंटाळा येणारच ना, एवढंच छोटं पोरगं आणि एवढं सकाळी स्कूल म्हटल्यावर कंटाळा येणारच. तर बघू शकता 7 वाजले होते घड्याळामध्ये आणि 7 वाजता तो उठला होता आणि उठल्याबरोबर तो मला चिपकला होता की म्हटला की मम्मा मला लय वेळ लागतो, स्कूल लवकर सुटत नाही. तर मग असं तसं हे करून मग त्याचं आवरलं. मग फायनली त्याची आंघोळ वगैरे झालून त्याची इथं स्कूलची तयारी करत होते मी आणि मग इथं सगळी त्याची स्कूलची तयारी केली मी. तर रडतो म्हणतो आणि पुन्हा रडत नाही, नुसतं मग शांत असतो. त्यानंतर टिफिन वगैरे त्याचा पॅक केला, वॉटर बॉटल पण दिली आणि मग आणि मग त्याला दूध दिलं प्यायला. तर दूध पण नको म्हणत होता, तर सकाळचं काही खात पण नाही आणि दूध पण प्यायला नको करत आहे. तरी मग त्याला आरडून दूध दिलं प्यायला. मग त्याने दूध वगैरे पिलं आणि देवाचं दर्शन घेतलं आणि मग निघाला होता स्कूलला जायला. तर स्कूलला जायला निघाला तरी त्याचं तोंड बघू शकता तुम्ही, एवढंसं झालेलं आणि मला सोडत नव्हता. तो चालला तरी पण मला हे करत होता नाही का, एकदा गळ्यात पडू दे मम्मा, गळ्यात पडू दे असं करत होता आणि तुम्ही बघू शकता त्याचं तोंड कसं झालेलं आहे. तर मला सोडतच नव्हता आणि त्यानंतर फायनली मग त्याच्या पप्पांनी त्याला घेऊन गेले. तर खाली जाईपर्यंत मला बाय करत होता. तर खरंच सकाळी स्कूल म्हटलं की पोरांची धावपळ होती, एवढ्या सकाळी स्कूल नको ते लेकरांना. तर मग त्याचे पप्पा त्याला सोडायला जातात सकाळी आणि मग ते तिकडंच त्यांची ड्युटी पण तिकडंच आहे, त्यामुळे मग ते सोबतच जातात. आणि फायनली माझं लेकरू गेलं आणि गाडीवर जाईपर्यंत मला बाय करत होतं. तर फायनली माझं लेकरू गेलेलं आहे स्कूलला आधी. तर गेला आता स्कूलला. तर सकाळचे 8 वाजले आहेत आणि स्कूल खूप लवकर आहे. तर त्यामुळे मग लवकरच गेलेला आहे तो. तर त्याला एवढ्या टायमाची सवय नाही, तर त्यामुळे थोडासा नर्वस होतो आणि थोडासा रडतो पण. लवकर स्कूल आहे आणि खूप वेळ आहेत की आता 8ला गेला की डायरेक्ट 2:15ला स्कूल सुटते. तर त्यामुळे मग त्याला बसणं पण खूप असं अवघड होतं. त्यामुळे त्याचा जीव लागत नाही. एवढा छोटंसं लेकर आणि एवढा वेळ म्हटल्यावर त्यांच्यासाठी खूपच आहे ना. तर बघा आता तो आता गेलेला आहे फायनली. आता 2 वाजेपर्यंत माझे सगळे कामं आवरायचे. तर माझे सगळे कामं तशीच राहिलेली आहेत. तर इथं बघू शकता सगळे माझे कामं तशीच राहिलेले आहेत. इथं पण सगळे कपडे वगैरे सगळे तसेच राहिलेले आहेत, सगळे कामं तसेच राहिलेले आहेत. आणि तो गेला की मला पण करमत नाही.
मग असला की मम्मा असं मम्मा तसं ते चालूच असते. तर मग माझं इथं चाललेलं स्वयंपाक क्लिनिंग. तर आठवड्यात तर तसं मी रोजच करते, पण आठवड्यातून एकदा मी चांगलं एकदम व्यवस्थित क्लीन करत असते. तर कारण की ते जड आहे तर मला काढता येत नाही, तर मग त्यामुळे मी वरवरतीच क्लिनिंग करत असते. आणि मग संडेच्या दिवशी मग यांनी घरी असले की मग हे काढतात. आणि त्या मग माझं चाललेलं इथं क्लिनिंग, कारण की मग वेळ पण जात नाही लवकर. मग म्हटलं चला साफसफाई करा, तर हे रोजच असतं खरं. मग आम्ही क्लिनिंग वगैरे सगळं केली. त्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि देवपूजा केली. तर देवपूजा पण सकाळीच मग उशिराच होते, डबा वगैरे झाले त्यानंतरच मग सगळं देवपूजा वगैरे होऊन जाते. आणि सकाळी एवढ्या लवकर जमत पण नाही, तर उठायला 6 वाजतात आणि संध्याकाळचा पण त्याचा अभ्यास होमवर्क ते राहतं. तर त्यामुळं मग देवपूजा उशिराच होती. मग इथं फ्रेश झाल्या, देवपूजा वगैरे केली, मग चहा ठेवला. आणि मग चहा ठेवल्याच्यानंतर मग जी झाडं होतं त्या झाडांना पण पाणी घातलं होतं. तर जास्त काय पाणी घालायचं नाही राहत पावसामुळं, मग थोडंसं पाणी घालून घेतलं. कारण की पाऊस पडतो त्यामुळं जास्त पाणी घालायची काहीच आवश्यकता पडत नाही. आणि माझं झाड बघू शकता किती मोठं झालेलं आहे झाडं. खूप छान असे माझे झाडं झाले आहेत. मस्त आता पावसाळ्यामध्ये छान असे होतात. तर त्यानंतर मग मस्त माझे झालेलं आहे. आणि नंतर मग चहा उकळला, चहा पण तयार झाला आणि मग चहा पीत बसले. तर आबीला मी खूप मिस करत असते, की आबी नसला की घरामध्ये अजिबात करमत नाही. तर मग चहा पिऊन झाल्याच्या नंतर मग भांडी वगैरे घासून झाले होते, मग ती पण भांडी रॅकला लावून दिली. आणि मग त्यात कपडे वगैरे पण धुवून झाली होती, कपडे धुवून झाली, भांडे वगैरे पण घासून मग रॅकला लावून दिली मी. त्यानंतर मग थोडीशी रॅकची पण थोडीशी क्लिनिंग केली. तर धूळ खूप येते, तर पाऊस पडतो तरी पण धूळ येतेच आहे. त्यामुळे मग रॅकची पण सगळी थोडीशी भांडे, धूळ जरी असली की घरात चांगलं वाटत नाही, तर त्यामुळे पटपट इथं मग रॅकची पण क्लिनिंग करून घेतली. थोडीशी जे भांडे होते आतमधले त्यांना पण क्लीन करून घेतलं. जास्त धूळ नसती, पण मग ती थोडी जरी असली तरी ते घरात चांगलं वाटत नाही. तर त्यामुळे मग मी इथं 2 दिवसाआड क्लिनिंग करतच असते. तर फायनली माझं सगळं काम उरकलं आहे. 12 वाजले आहेत आणि सगळं काम उरकलं आहे. तरी अजून आबीला यायला खूप उशीर आहे. तरी अजून दीड पावणे 2 तास आहेत, कारण की त्याची 1:45ला स्कूल सुटते. तर मी जात असते लवकरच त्याला घ्यायला. तर चला, तर बाकीचं आवरलेलं आहे, सगळे कपडे वगैरे झालेले आहे, क्लिनिंग पण सगळे झालेले आहे. तर म्हटलं चला थोडंसं दळण करायचं आहे, तर ते करून घेते. तर सगळ्यात अगोदर आबीला चिवडा बनवायचा होता, तर म्हटलं तो बनवून घेते अगोदर. तर तुम्ही बघू शकता इथं माझी सगळी क्लिनिंग झालेली आहे. तर बघू शकता एकदम सगळं क्लीन केलेलं आहे, सगळं आपलं व्यवस्थित आवरलेलं आहे. आणि इथं थोडासा किराणा होता भरून आणलेला यांनी. तर किराणा भरून आणलेला होता थोडासा. तर म्हटलं आबीला मुरमुऱ्याचं एक पाकिट होतं, तर म्हटलं चला आबीला थोडंसं चिवडा बनवून ठेवूया, कारण की कधी तर आपल्या टिफिनला द्यायला पण बरं पडतं आणि पण नाश्त्याला पण बरं पडतं. त्यानंतर मी त्याचं जे थोडंसं सामान होतं ते पण बरण्यामध्ये क्लिनिंग करून भरून ठेवलं, बरण्या स्वच्छ करून ठेवला. कारण की बरण्या रिकाम्या असल्या की याच्यावर चांगलं वाटत नाही, भरलेल्या असल्या की मग काय वाटत नाही. मग भरल्या रिकाम्या असल्या की थोडंसं असं वाटतं काहीच नाही. त्यामुळे मग कंटिन्यू भरलेल्याच असत्या बरण्या वगैरे. मग मी इथं सगळं थोडंसं राहिलेलं ते भरून घेतलं. आणि बघू शकता तुम्ही एकदम नॉर्मल पद्धतीने मी चिवडा बनवला आहे, अजिबात तिखट नाही केलेला आहे, कारण की आबीला तिखट आवडत नाही. आणि एकदम थोडासा व्यवस्थित नॉर्मल केलेला आहे. फक्त थोडीशी लसूण आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे, 4 मिरच्या आणि थोडंसं नॉर्मल अशा पद्धतीने फोडणी दिलेली आहे. आणि फरसाण तर असं फरसाणमध्ये ऑलरेडी सगळं काही असतं, तर हे फरसाण आहे यामध्ये सगळं ऑलरेडी असतं. तर थोडंसं मुरमुरे भाजून घेतले की खायला चवदार लागतात. आणि तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये सगळी बारीक शेव, जाडी शेव, पापडी वगैरे सगळं काही आहे, शेंगदाणे. तर त्यामुळे मग जास्त काय टाकायची आवश्यकता नसते. आणि असंच नुसतं कालवलं की ते थोडंसं खायला, मुरमुरे कच्चे असल्यामुळे थोडंसं खायला वेगळं वाटतं. तर त्यामुळे मग अशा पद्धतीने जर थोडंसं नॉर्मल करून बनवून ठेवलं तर मग आधी खातो आणि एकदम कुरकुरीत होत असतं. तुम्ही बघू शकता कसा आवाज येत आहे, एकदम कुरकुरीत असा मस्त झालेला आहे. आणि एकदम छान झाले आहेत, कलर पण आलेला आहे भारी, मस्त झालेला आहे. तर आपण खूप टेस्टी झालेला आहे. तर त्यानंतर मग माझी इथे चालली होती की 1 वाजला होता. तर त्यानंतर माझी इथे चालली की आबीला स्कूलला घ्यायची तयारी, कारण की स्कूल लांब असल्यामुळं मी लवकर जात असते. मग इथं केस विचारायचं चालू होतं, केस धुतले होते तर त्यामुळे ओलेच होते. मग मी इथं केस वगैरे विचारून घेतले आणि मग फायनली मी निघाले होते. तर चला आता 1:30 वाजला आहे, तर आता पटकन माझी तयारी झाली आहे आणि पटकन आबीला घेऊन येते आता. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मी निघते आता.
कारण की मला जायला 15-20 मिनटं लागतात, तर त्यामुळे मला लवकरच निघायला लागतं. तर चला मी निघते. तर इथे घेतला आहे आबीचा रेनकोट वगैरे घेतलेला आहे. तर चला मी निघते. आणि शाळा खूप दूर आहे, तर त्यामुळे मग मी माझं लेफ्ट राईट करत निघाले होते स्कूलमध्ये. आणि मग मी इथे स्कूलमध्ये पोचले. मग मी तिथला व्हिडिओ घेतलाच नाही. मग आबीला घेऊन मी पुन्हा लेफ्ट राईट करत आम्ही पुन्हा घराकडे निघालो. तर खरं तर यावेळेस आबीची स्कूल खूप घरापासून खूप लांब आहे, त्यामुळे जायला खूप पाय दुखतात आणि जायला पण यायला पण उशीर लागतो. पण आबी मला त्याला म्हटलं की उचलून घेतो, तो घेतच नाही, नको म्हणतो, तुझे हात दुखन. मग ते चालतच येतो. तर आता 8 दिवस झालेच स्कूल सुरू होऊन, पण मग आता अजून पण त्रास होतो जायला. तरी पण माझं लेकरू काय म्हणत नाही, काय नाही, आपलं शांत चालतो. तर फायनली आम्ही पोचलो आहे घरी. तर बघा किती गरम झाले. तर पावसाचं वातावरण होतं, तरी पण दूर असल्यामुळे खूप खूप गरम झाले. तर आम्ही तर झालं इकडं चेंज करायचं. तर मग इथं आबीला फ्रेश वगैरे केलं, मग त्याचे कपडे वगैरे चेंज केले, कारण की 2 दिवस स्कूलला तेच युनिफॉर्म घालायला लागतं, तर त्यामुळे ते चेंज करून ठेवायला लागतात. मग परत 2 दिवस हे करायला लागतं. आणि आबीला स्कूलवरून आले की त्याला लय लाड येतो माझ्यावर, आणि मग मला पण त्याच्यावर लय लाड येत असतं. लेकरू एवढा लांब असतं माझ्यापासून, तर त्यामुळे आले की मग त्याचे चेंज वगैरे केलं. मग त्याच्यासोबत गप्पा मारत मग त्याच्याच आमचं चालतंय. मग थोडंसं त्याच्यासोबत गप्पा मारल्या की त्याला थोडंसं लाडप्रेम केलं की मग ते पण खुश होतं. आणि पोरांना खरं म्हणजे थोडंसं लाडप्रेमच करायला लागतं, तेव्हा ते खुश होतात. नाहीतर मग आपण डायरेक्ट त्यांच्यावर दबाव टाकला की काय केलं, काय खाल्लं, टिफिन खाल्ला नाही का, अभ्यास होमवर्क केला की मग असं म्हटलं की मग ते हे होतात. मग त्यानंतर त्याचं आवरून झाल्याच्या नंतर मग त्याच्यासोबत खूप सारी मस्ती घातली आणि एकदम तो मग रिलॅक्स झाला. मग रिलॅक्स झाला की मग छान वाटते त्याला, एकदम रिलॅक्स झाले की मग मस्त वाटते त्याला पण. मग खेळतो मग आणि खुश पण होतो. मग मी त्याला विचारत नाही की तू टिफिन खाल्ला का नाही, किंवा तू काय होमवर्क केला, काय शिकवलं, काही विचारत नाही. अगोदर तासभर तर माझा असंच जात असतो. मग त्याला कुरकुरे आणले होते, तर मग त्याला खेळत मग मी त्याला कुरकुरे पण खाऊ घातले. कसं खावं लागलं कुरकुरे. स्कूलमध्ये काय खाल्लं नाही आणि आता कसं खातोय बघितलं का तोंड, बघ तोंड कसं कुडू 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 किती क्यूट आहे, बघितलं काय किती क्यूट आहे, किती क्यूट आहे, बघितलं किती क्यूट आहे. तर मग आम्ही दोघांनी मिळून जेवण वगैरे केलं. तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. तर खरंच खूप मेहनत लागते की दिवसाचा 15 मिनिटात तुमच्याबरोबर शेअर करायला. तर पूर्ण हे केलं की मग खूप असा मोठा होतो, आणि एवढा मोठा पण कसं करणार, तर त्यामुळे खूप मेहनत लागते. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद. पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.